अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्या काय म्हणते, तुम्ही बी चला आमच्या संग जेजुरीला. मी काय करू तिथे येऊन? आता त्याला काय झालं आहे, समजेच असतात तर. आणि मी राहू कुठे? माझ्याकडे राहावा. हो, देवांनी तुझ्यासाठी वाडा बांधला आहे म्हणे तिथे. होय, चला आमच्या संग. नाही, नको. उगाच तुम्हाला माझ्या येण्याने त्रास नको. मी आपली इथेच बरी आहे. अहो, तुमचा कसला आलाय त्रास? आणि तसं बी तुम्ही आमच्या संग आला असता तर जेजुरीचं दर्शन तरी झालं असतं. हो, सोन्याची जेजुरी म्हणतात, ऐकले आहे मी. पण नको, मी इथेच थांबते. बर, तुमच्या मनात असेल तसं होऊ द्या. अगं असू दे, पाया नको पडूस. देवांची बायको आहेस तू. होय, पर तुम्ही मोठ्या हायसा वयानं. असू दे, पाया नको पडूस. आशीर्वाद म्हणून असं काही मागशील तर मी नाही देऊ शकणार. तुम्हाला प्रस्थान करायचे आहे हे मी विसरलेच. माझ्यामुळे तुम्हाला उशीर व्हायला नको. जेजुरीत सगळे तुमची प्रतीक्षा करत असतील. बानू, आपल्याला निघायला हवं. येते जी. येतो मी. आपली काळजी घ्या. तुमचा प्रवास सुखरूप होवो. मी अशी आशा करतो की आपली लवकरच भेट होईल. येतो मी. चला, हातली कामं समधी आटपली आता. तर हातनं निघायचं, अरे थेट जायचं जेजुरीला. होय, घरला लई वाट बघत असेल ना हो तुझी. वय, अरे तुझ्यासारखं नाही. मला बायका पोरं आहेत. हा, आणि ती आता डोळं लावून बसली असतील वाटकडं. अरे मला काही ठाव नाही का? आता घरी गेल्यावर बघ बायको कशी मारती तुला, घरदार सोडून कुठं फिरत होता म्हणून. अरे नुसतं फिरत नाही, ठाव आहे तिला, कामं असतात. होय, पट्ट का त्यासनी? अरे नाही का पटना, आपलं काम काय आहे, नुसतं ऐकायचं, बोलायचं काहीच नाही. अरे म्हणून तर मी लग्न करत नाही. हा, आपल्याला कुणाचं ऐकायला आवडत. आपण ऐकत नाही, आपण फक्त बोलतो. हा, चला देव. हा, देव निघायची वेळ झाली, चला आता. हा. लक्ष्मी देवी
श्री गणेश, आपण? हो, तुम्हाला भेटावंसं वाटलं. मला मातेची आठवण येते आहे. श्री गणेश, तुम्हाला माणसाची आठवण येणं स्वाभाविक आहे. किती दिवस झाले मी मातेला भेटलो नाही, तिच्याशी बोललो नाही, आणि किती दिवस मी तिला भेटणार नाही हे मी तुम्हाला विचारायला आलोय. लवकरच येतील. मी समजलो नाही देवी. श्री खंडेरायांचं आजच गडावर आगमन होणार आहे. खरंच? हो, आणि ते आले की म्हाळसादेवींची सुद्धा भेट होईल. माता देखील त्यांच्या बरोबर येणार आहे का? कारण माता गडावर नाही आणि आपल्याला हे कळू चुकलं आहे की ती कुठे गेली आहे, आणि श्री खंडेरायांना देखील. हो, म्हाळसा श्री खंडेरायांसोबत येणार नाही. खरं तर ते सांगता येणार नाही, परंतु एक मात्र खरं, जेव्हा श्री खंडेराय गडावर येतील तेव्हाच देवघराचं दार उघडलं जाईल. आणि देवघरात मातेची भेट होईल. हो, आता समध्यासनी सांगून ठेवतो या, आता देव गडावर परत येणार आहे ती. तेव्हा समध्यानी तयार राहा. आता देव येणार म्हणजे राजवाड्यामध्ये राजसभा भरल, तेव्हा राजवाड्याची समधी कामं करायला घ्या. हा, गणोबान राघोबा ते बी येतील देवांसंग. गेला आहेत तर देवांची सेवा करायला. ते आली की त्यांना हाताशी धरून सगळी कामं करा. पुढची जी काही कामं असतील ते मी तुम्हाला सांगतो. गेले काही दिवस तुम्ही या आश्रमाच्या कक्षात निवास केलात. इथल्या प्रत्येक गोष्टीला तुमचा स्पर्श झाला आहे. मला देखील या आश्रमाने खूप काही दिले. अनोळखी असूनही मला राहायला दिले. मला काय हवं काय नको हे इथल्या सगळ्यांनीच आपुलकीने विचारले. अनोळखी असूनही आता माझं या आश्रमाबरोबर नकळत एक नातं निर्माण झालं आहे. पण आता मला देखील इथून निघावं लागणार. तुमच्याशिवाय मी कशी राहीन याचा विचार मला वारंवार अस्वस्थ करून सोडतो. मी कितीही रागवले असले तरी तुमच्याशिवाय जगणं हा विचारही मला अस्वस्थ करतो आहे. आणि मग राहून राहून मला हेच वाटतं की या साऱ्यात खरंच माझा काय अपराध आहे. का झालं असं? का वागलात तुम्ही असं? का आपल्या नात्यात हा असा ताण निर्माण झाला? हे असे प्रश्न अस्वस्थ करतात मला. आणि मग कळतं की याचं उत्तर काय आहे. आणि ते तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्ही माझ्याजवळ असूनही मला ओळखू शकला नाही. ह्याचंही वाईटच वाटतं आहे मला. पण आता जेजुरीला आपली भेट होईलच. तिकडे सगळे वाट बघत असतील तुमच्या येण्याची आणि माझीही. देवी, तुमच्याकडेच यायला निघालो होतो बघा. हो, मला जाणून घ्यायचं होतं की गडावरची सगळी कामं सुरळीत सुरू आहेत ना? होय देवी. देवी, आमच्याकडनं काही चुकलं बिकलं तर नाही नवं? नाही, चूक नाही. परंतु श्री खंडेरायांचं आता गडावर पुन्हा आगमन होणार आहे, त्यामुळे गडावरची सगळी व्यवस्था नीट असायला हवी. होय होय, सगळी कामं अगदी नीट चालू आहेत बघा. आता देव गडावर येणार म्हणल्यावर माणसं येणार दर्शनाला. तवा गडावर येणाऱ्या समध्यांसाठी राहायची खायची जेवायची समधी अवस्था अगदी नीट झाली आहे बघा. उत्तम आहे. आणि राजवाड्याचं बी काम चालू केलंय. हो, अनेक दिवस झाले
गडावर राजसभेचं कामकाज झालं नाही. अनेक कामं राहिली आहेत. वै की पर होत्याल बी कशी. देव नाही ती हातगडावर आणि म्हाळसा देवी. म्हाळसा देवींचं काय? देवीने स्वतःला असं आत कोंडून घेतलं या. तवा काय करायचंय कळना झालं या बघा. नाही म्हणजे तुम्ही आणि प्रधानजी आत गेला होता तेव्हा देवी आतमध्ये आहेत असं म्हणला होता. पर देवी आता देवगडावर आलं आणि देवी आतच असले म्हणजे आपण तरी काय करणार? नाही म्हणजे एक सांगू का, आता लहान तोंडी मोठा घास घेतो या. देवी तुम्ही आतमध्ये जाऊन म्हाळसा देवींना समजवलं तर त्या बाहेर येतील बघा. आता ह्यांना तरी कसं सांगणार की म्हाळसा आत नाहीत? देवी त्या तुम्हासनी नाही म्हणणार नाहीत. तुमचं ऐकत्याल, बाहेर येत्याल, समद्यासनी बरं वाटेल बघा. चौडप्पा, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, परंतु ते शक्य नाही. आता श्री खंडेराय आल्याशिवाय आणि त्यांनी म्हाळसा देवींना समजवल्याशिवाय त्या बाहेर येणार नाहीत. खरं आहे तुमचं. तुम्ही आता ह्यात लक्ष घालू नका. तुमची कामं वेळेत पूर्ण करा, कारण श्री खंडेरायांचं गडावर आगमन कधीही होऊ शकतं. आजा ए आजा आजा ए आजा कुठे? अरे हा, काय झालं? आजा हाय आतमध्ये आहे. काय झालं? ए आजा आजा बाहेर ये आजा. आजा अरे कशापाई हाका मारतोस आणि किती वरतोस तू? अरे कशा पाय म्हणजे तू जर ऐकलं ना तर तुला बी असं होईल काय करू आणि काय नको. पण असं झालं तरी काय? त्यो सांगतोय कुठे? अरे ये रंग्या, आता सांगणार आहेस का नाही तू? होय. अरे आजा ए आय गंगे देवजी सुरीत आले तर वय खरंच? होय. ये शिवना गाडावी याला निघाले ते आणि बानू बी आहे संग. तरी मी सकाळपासून म्हणत होतो, मला वाटत होतं की देव आज येणार म्हणून. हे कुठे सांगते? येतील हातच. अरे मग हे अगोदर सांगा काय झालं तुला. ये रंग्या गंगी, चला त्यांची येण्याची तयारी करायला घ्या. हा चला कामाला लागा, चला चला. घे बाई, चला चला. लक्ष्मी देवी. श्री गणेश, आता तुमची इच्छा पूर्ण होणार. तुमची आणि म्हाळसा यांची भेट होणार आहे. हो, आणि श्री खंडेराय गडावर येणार आहेत हे कळलं आहे. हो, आता कुठल्याही क्षणी ते येतील. गडावर त्यांच्या आगमनाची सारी तयारी झाली आहे. सगळ्या गडावर आनंदाचे वातावरण आहे. हो, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आज गडावर त्यांची आणि म्हाळसा देवींची भेट होणार आहे. हो. श्री गणेश, तुम्हाला एक सांगू का? काय माते? मला ठाऊक आहे की तुम्हाला म्हाळसा देवींना भेटण्याची किती ओढ लागली आहे आणि त्यांना देखील तुम्हाला भेटावंसं वाटतच असणार. परंतु पण काय लक्ष्मी देवी? श्री गणेश, मला असं वाटतं की जे घडून गेलं ते साधं नव्हतं. म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण झालं आहे की नाही हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला होता. हो, त्या मायेतून आपल्याला बाहेर येता आलं नाही. आणि मला असं वाटतं की ह्या प्रसंगानंतर आपण त्यांना भेटण्याआधी म्हाळसा आणि श्री खंडेरायांची भेट होणं अधिक आवश्यक आहे. त्या दोघांमध्ये ह्या विषयावर काय बोलणं होणार आहे हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. तेव्हा मी समजलो माते. मी मातेला नंतरच भेटीन.
अरे रंग्या तू तर म्हणला होता का देव गडावर यायला निघाले हाय ती म्हणून. वय अरे वय काय मग अजून कसं आलं नाही देव. अरे जरा दम खा. अगं तसं नाही, किती दिवस झालं माझ्या पोरीला बघितलं नाही म्या. कधी एकदा तिला ह्या डोळ्याने बघतोय असं झालंय बघ. बा बानू देवा या बसाची. नाही अशामेळ, तुम्ही माझं स्वागत केलं म्हणून मी आत आलो, पण मला नाही थांबता येणार. अहो पर अशामेळ, मला आता गडावर जावं लागेल. म्हाळसा माझी वाट पाहत आहे. मला तिला देखील भेटायचं आहे. पर वाईस थांबला असता तर. अशामेळ, मला नाही थांबता येणार. माझं जाणं अत्यंत आवश्यक आहे. बानू, येतो मी. चोडप्पा, बरं झालं तुम्ही दिसलात. मी तुम्हाला शोधत होते. मला आणि ते कशा पाय हो. देवांचं गडावर आगमन होणार आहे असं कळालं. अहो वय की, अहो त्याचीच तयारी चालली आहे बघा समधी. देव आता कधी बी गडावर येत्या. मला एक सांगायचं होतं. सांगा की मग. देव गडावर आले की सगळ्यात आधी आपण त्यांना देवघरात जाण्यास सांगूयात का? ते गड सोडून गेल्यापासून देवींनी स्वतःला असं कोंडून घेतलं आहे. आता हे त्यांना सांगायलाच हवं. तेच आता देवींची समजूत काढून त्यांना बाहेर आणू शकतील. अहो, देवींनी अजून अन्न ग्रहण केलं नाहीये हो. अहो, अन्नाचं तर सोडाच, पाण्याला देखील स्पर्श केलेला नाहीये. आता अन्नाशिवाय पाण्याशिवाय ते अशक्त झाले असतील हो. अहो मला ठावा आहे ते, पण आपल्या परीस देवासनी देवींची काळजी जास्त असणार आहे का नाही. अहो, पण इथे काय घडतंय हे त्यांना कसं कळणार? अहो देव आहे की ते, त्यासनी समद ठावा असणार. तरीही मला असं वाटतं की आपण त्यांना ही वार्ता अगोदर द्यायला हवी. अहो तुम्ही काळजी करू नका. देव येतच असतात. देवांच्या येण्याची समधी तयारी झाली आहे बघा. समधी जण ततच चाललेत. मी बी ततच चाललो आहे. अहो तुम्ही काळजी करू नका. आता समज चांगलं होणार आहे बघा. देवगडावर येतच असतात. हा अरे
अरे नीट उभा राहा, देव यायची वेळ झाली आहे. हा देव या त्याला आता